नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2024 ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यांची उत्तरेही पाहणार आहोत. गणित आणि बुद्धिमत्तेचा व्हिडिओ सेपरेट बनवला आहे, तो प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. प्रश्न क्रमांक 1. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस डॅश डॅश ऊर्जा म्हणतात. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गतिज ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 स्थितीज ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 नक्की सांगता येणार नाही आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गतिज ऊर्जा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी पाण्यात विरघळणारे म्हणजेच वॉटर सोल्युएबल विटॅमिन कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए, पर्याय क्रमांक 2 विटॅमिन सी, पर्याय क्रमांक 3 विटॅमिन डी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटॅमिन सी. प्रश्न क्रमांक 3. न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पहिला नियम, पर्याय क्रमांक 2 दुसरा नियम, पर्याय क्रमांक 3 तिसरा नियम आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिला नियम. प्रश्न क्रमांक 4. पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 CSMT मुंबई, पर्याय क्रमांक 2 चर्चगेट मुंबई, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 हावडा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 CSMT मुंबई. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 9 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 12 जानेवारी, पर्याय क्रमांक 3 18 जानेवारी आणि पर्याय क्रमांक 4 30 जानेवारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 जानेवारी. प्रश्न क्रमांक 6. 2024 या सत्राच्या LPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा, पर्याय क्रमांक 2 श्रेयस अय्यर, पर्याय क्रमांक 3 पेट कमिन्स आणि पर्याय क्रमांक 4 KL राहुल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रेयस अय्यर. प्रश्न क्रमांक 7. चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रज्ञान, पर्याय क्रमांक 2 विक्रम, पर्याय क्रमांक 3 भाभा आणि पर्याय क्रमांक 4 GSLV मार्क 3. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रम. प्रश्न क्रमांक 8. सूर्याचे निरीक्षण, सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आदित्य L1, पर्याय क्रमांक 2 चंद्रयान-1, पर्याय क्रमांक 3 चंद्रयान-2 आणि पर्याय क्रमांक 4 PSLV XL. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 आदित्य L1. प्रश्न क्रमांक 9. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम क्लोराईड, पर्याय क्रमांक 3 सोडियम कार्बोनेट आणि पर्याय क्रमांक 4 सोडियम बायकार्बोनेट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 10. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय शिक्षण दिन, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय युवक दिन, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय एकात्मता दिन आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय धर्मादाय दिन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय युवक दिन. प्रश्न क्रमांक 11. रेमन मॅगसेसे पुरस्कार हा रेमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आता 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फिलिपाईन्स, पर्याय क्रमांक 2 मलेशिया, पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया आणि पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 12. राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोचीन, पर्याय क्रमांक 2 पंजाब, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 उदयपूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 13. समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कोठे होणार आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लॉस एंजल्स, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 मिलान, पर्याय क्रमांक 4 ब्रिस्बेन. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅरिस. प्रश्न क्रमांक 14. गुढीपाडवा चैत्र तर होळी. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फाल्गुन, पर्याय क्रमांक 2 माघ, पर्याय क्रमांक 3 वैशाख आणि पर्याय क्रमांक 4 पौष. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाल्गुन. प्रश्न क्रमांक 15. खालील दिवसांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन आणि प्रजासत्ताक दिन. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गांधी जयंती, पर्याय क्रमांक 2 बाल दिन, पर्याय क्रमांक 3 शिक्षक दिन आणि पर्याय क्रमांक 4 स्वातंत्र्य दिन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षक दिन. प्रश्न क्रमांक 16. थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फुटबॉल, पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 3 गोल्फ आणि पर्याय क्रमांक 4 टेनिस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 17. तुकाराम महाराज पालखी मार्ग खालीलपैकी कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आळंदी ते पंढरपूर, पर्याय क्रमांक 2
पैठण ते पंढरपूर, पर्याय क्रमांक 3 देहू ते पंढरपूर आणि पर्याय क्रमांक 4 शेगाव ते पंढरपूर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देहू ते पंढरपूर. प्रश्न क्रमांक 18 दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजेच सार्क चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 काठमांडू नेपाळ, पर्याय क्रमांक 2 इस्लामाबाद पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 ढाका बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 कोलंबो श्रीलंका. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काठमांडू नेपाळ. प्रश्न क्रमांक 19 कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, पर्याय क्रमांक 2 डोळ्यात केर कानात फुंकर, पर्याय क्रमांक 3 आग डोळ्याला लोणी टाळ्याला आणि पर्याय क्रमांक 4 आयत्या बिळावर नागोबा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयत्या बिळावर नागोबा. प्रश्न क्रमांक 22 भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अत्यंत खडतर प्रतिज्ञा, पर्याय क्रमांक 2 पुळचट मनुष्य, पर्याय क्रमांक 3 दारिद्र्याचे लक्षण आणि पर्याय क्रमांक 4 भोळा माणूस. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अत्यंत खडतर प्रतिज्ञा. प्रश्न क्रमांक 23 खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेली शब्दार्थ होतील? स्तक स्तक स्तक. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ह रा म, पर्याय क्रमांक 2 पु म व, पर्याय क्रमांक 3 म पु ह आणि पर्याय क्रमांक 4 म ह र. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म पु ह म्हणजे मस्तक पुस्तक हस्तक. प्रश्न क्रमांक 24 केशसूत हे टोपण नाव कोणाचे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्र के अत्रे, पर्याय क्रमांक 2 श के कानेटकर, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 कृ के दामले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृ के दामले. प्रश्न क्रमांक 25 खालील ऱ्हस्व स्वर कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 दुसरं ई, पर्याय क्रमांक 3 औ आणि पर्याय क्रमांक 4 ए. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ.
प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 धैर्य, पर्याय क्रमांक 2 शौर्य, पर्याय क्रमांक 3 सौंदर्य आणि पर्याय क्रमांक 4 गोदावरी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 27. ते खूप कठोर आहे या वाक्यात सर्वनाम कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ते, पर्याय क्रमांक 2 खूप, पर्याय क्रमांक 3 कठोर आणि पर्याय क्रमांक 4 आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते. प्रश्न क्रमांक 28. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 घोडा, पर्याय क्रमांक 2 चपळ, पर्याय क्रमांक 3 शर्यत आणि पर्याय क्रमांक 4 जिंकली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चपळ. प्रश्न क्रमांक 29. मी कादंबरी लिहीन या वाक्याचा काळ ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भूतकाळ, पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 30. भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तो मुलगा पोहे खातो, पर्याय क्रमांक 2 मी कामावरून आताच आलो, पर्याय क्रमांक 3 सिंहाकडून गाय मारली गेली आणि पर्याय क्रमांक 4 आईने मुलीस समजावले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आईने मुलीस समजावले. प्रश्न क्रमांक 31. नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास, पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास आणि पर्याय क्रमांक 4 अव्ययी भाव समास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 32. व्यंजन अधिक स्वर बरोबर काय? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 द्वित, पर्याय क्रमांक 2 जोडाक्षर, पर्याय क्रमांक 3 अक्षर आणि पर्याय क्रमांक 4 वाक्य. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अक्षर. प्रश्न क्रमांक 33. निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला खालीलपैकी शब्द कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सच्चरित्र, पर्याय क्रमांक 2 दुष्काळ, पर्याय क्रमांक 3 पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 दुःख. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुष्काळ. प्रश्न क्रमांक 34. उंट या नामाची स्त्रीलिंग रूप कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उंटीपण, पर्याय क्रमांक 2 उंटिनी, पर्याय क्रमांक 3 सांडणी आणि पर्याय क्रमांक 4 सांड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांडणी. प्रश्न क्रमांक 35. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन खालीलपैकी कोणी लिहिली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कृष्णशास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 2 बाबा पदमनजी, पर्याय क्रमांक 3
ह ना आपटे. आणि पर्याय क्रमांक 4 विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबा पद्मनजी. प्रश्न क्रमांक 36 क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय आणि पर्याय क्रमांक 4 परिणामवाचक अव्यय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 37 तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल. यातील उभयान्वी शब्द शोधा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तू. पर्याय क्रमांक 2 नोकरी. पर्याय क्रमांक 3 आर्थिक स्थिती आणि पर्याय क्रमांक 4 नाहीतर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाहीतर. प्रश्न क्रमांक 38 सीतेने डाळिंब खाल्ले. प्रयोग ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्मणी. पर्याय क्रमांक 2 कर्तरी. पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 कर्तुकर्मसंकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी. प्रश्न क्रमांक 39 मितव्ययी म्हणजे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कमी बोलणारा. पर्याय क्रमांक 2 कमी खाणारा. पर्याय क्रमांक 3 न रागावणारा आणि पर्याय क्रमांक 4 काटकसरीने राहणारा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काटकसरीने राहणारा. प्रश्न क्रमांक 40 पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अपादमस्तक. पर्याय क्रमांक 2 आपादमस्तक. पर्याय क्रमांक 3 आपदमस्तक आणि पर्याय क्रमांक 4 शीर्षासन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपादमस्तक. प्रश्न क्रमांक 41 सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मराठी. पर्याय क्रमांक 2 अरबी. पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज आणि पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 42 जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 जगन अधिक नाथ. पर्याय क्रमांक 2 जग अधिक माघ. पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ आणि पर्याय क्रमांक 4 जग अधिक नाथ. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगत अधिक नाथ. प्रश्न क्रमांक 43 नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नवरात्रीचा समूह. पर्याय क्रमांक 2 नवरात्रीचा समूह. पर्याय क्रमांक 3 नवरात्रीचा समूह आणि पर्याय क्रमांक 4 नवरात्रोत्सव. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवरात्रीचा समूह. प्रश्न क्रमांक 44 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस. पर्याय क्रमांक 2 तो एका पक्षाचा पुढारी आहे. पर्याय क्रमांक 3 त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल आणि पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रत्येक मराठी महिन्यात
दोन पक्ष. प्रश्न क्रमांक 45. चंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख, पर्याय क्रमांक 2 नमस्कार, पर्याय क्रमांक 3 शिर आणि पर्याय क्रमांक 4 हात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख. प्रश्न क्रमांक 46. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 शिवसागर, पर्याय क्रमांक 2 गांधीसागर, पर्याय क्रमांक 3 जवाहर सागर आणि पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार प्रकल्प. प्रश्न क्रमांक 47. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कोची, पर्याय क्रमांक 2 हल्दिया, पर्याय क्रमांक 3 मंगळूर आणि पर्याय क्रमांक 4 मार्मागोवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हल्दिया. प्रश्न क्रमांक 48. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अरवली, पर्याय क्रमांक 2 सह्याद्री, पर्याय क्रमांक 3 सातपुडा आणि पर्याय क्रमांक 4 विंध्य. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातपुडा. प्रश्न क्रमांक 49. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 सतलज, पर्याय क्रमांक 3 महानदी आणि पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानदी. प्रश्न क्रमांक 50. आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा, पर्याय क्रमांक 2 मिझोराम, पर्याय क्रमांक 3 नागालँड आणि पर्याय क्रमांक 4 मेघालय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 51. SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 महर्षी धोके कर्वे, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर BR आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 गो ग आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 पंडिता रमाबाई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 52. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सत्यार्थ प्रकाश, पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म, पर्याय क्रमांक 3 जातीय सलोखा, पर्याय क्रमांक 4 ॲनहिलेशन ऑफ कास्ट. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 53. जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी, पर्याय क्रमांक 3 गो ग आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गो ग आगरकर. प्रश्न क्रमांक 54. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 म गो रानडे, पर्याय क्रमांक 2 गो ग आगरकर
पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म गो रानडे. प्रश्न क्रमांक 55 सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोच मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रार्थना समाज, पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज, पर्याय क्रमांक 3 डिप्रेस्ड क्लास मिशन आणि पर्याय क्रमांक 4 बहिष्कृत हितकारिणी सभा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 56 पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भगतसिंग, पर्याय क्रमांक 2 राजगुरू, पर्याय क्रमांक 3 सुखदेव आणि पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराय. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपतराय. प्रश्न क्रमांक 57 इ.स. 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह, पर्याय क्रमांक 2 डलहौसी, पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिंक आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विल्यम बेंटिंक. प्रश्न क्रमांक 58 भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 सरदार पटेल. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 59 राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न क्रमांक 60 परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सूची, पर्याय क्रमांक 2 राज्य सूची, पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्रीय सूची. प्रश्न क्रमांक 61 राज्यपाल कोणास जबाबदार असतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 गृहमंत्री, पर्याय क्रमांक 3 परराष्ट्र मंत्री आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 62 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 63 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तिसऱ्या भागात, पर्याय क्रमांक 2 पहिल्या भागात, पर्याय क्रमांक 3 चौथ्या भागात आणि पर्याय क्रमांक 4 दुसऱ्या भागात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथ्या भागात. प्रश्न क्रमांक 64 भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 न्याय यंत्रणेस, पर्याय क्रमांक 2 सर्वसामान्य जनतेस, पर्याय क्रमांक 3 कार्यकारी मंडळास
आणि पर्याय क्रमांक 4 कायदेमंडळास. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कायदेमंडळास. प्रश्न क्रमांक 65 महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 66 कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 परळी वैजनाथ, पर्याय क्रमांक 2 कोराडी, पर्याय क्रमांक 3 एकलहरे आणि पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना. प्रश्न क्रमांक 67 कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मुसी नदी, पर्याय क्रमांक 2 चंबळ नदी, पर्याय क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी आणि पर्याय क्रमांक 4 झेलम नदी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंबळ नदी. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मोर्ले मिंटो कायदा, पर्याय क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा, पर्याय क्रमांक 3 1935 चा कायदा आणि पर्याय क्रमांक 4 रौलट कायदा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रौलट कायदा. प्रश्न क्रमांक 69 मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 म गो रानडे, पर्याय क्रमांक 2 शी म परांजपे, पर्याय क्रमांक 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न क्रमांक 70 स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंक, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन.